वा, संन्याशी तो त्याग संकल्पाचा. मायबाप त्याच घरात राहायचं, पण गुडघ्याला बाम चोळून ऑर्डर सोडायचं नाही, तिथंच राहायचं. बॅक टू पॅव्हेलियन. तुमचा रोल संपला, तुम्ही आता माघारी चला, पोरांच्या ताब्यात द्या, सगळं संन्यास तिथंच भोगायचं. आणि तुम्हाला एकच वाक्य सांगतो आजच्या कीर्तनात, फार महत्वाचं आहे, हृदयात कोरून ठेवा मायबाप, कोरून ठेवा. तुम्हाला रिझवण्यासाठी कीर्तन नाही. ह्या गोड चाली माधव बुवानं गायल्या, आमच्या भरत बुवानं, चौधरी बुवानं गायल्या. वारकरी चालींमध्ये गोडवाय, फार गोडवाय. त्याला पिक्चरच्या चाली लावून तुम्ही बिभत्स स्वरूप देत नका जाऊ. हे गात्यात नाही, याच्यात काय कमी आहे मला सांगा ना. आमच्यात हा आनंद आहे. तुम्हाला रिझवण्यासाठी उगा काही बी करत बसण्यात काही अर्थ नाही. गोड आहे. आणि ही संपत्ती ही जपली पाहिजे. काय झाली पाहिजे, पुढच्या पिढीला ते जपता येणार नाही. तुम्हाला सांगतो, हीच महानुभाव माणसं आहेत, यांनी ती जपली, तो संकलन केलं, ते टिकवलं. हे सुद्धा मी कालपासून पिटी वाजवणार पाहते, म्हातारी गवळण नाही, पण काय गोड वाजते तुम्हाला सांग. नाही तर कधी कधी पिटीवाला असा असतो, कीर्तनकार संभाजीनगरला असतो, कीर्तन संपताना लातूरला सोडून येते बघा. हा फार भयान बुद्धिमान आहे. तांबे बाबा, तांबे महाराज गोड आहेत. मी सांगितलं ना, ही आलेलीच आहे. आणि काय या मूर्तीच्या पुरांचं या लोकांचं भाग्य असेल माडाकवालिनीचं, काही नाही हो. त्यांनी कालच सांगितलं आमच्या महाराजांनी 1 लाख मायनस आहे, तरी ही सगळी जमा होत्यात. म्हणजे याचा अर्थ ध्यानात ठेवायचं, यांना काय फारसं मिळतंय असं काही समजू नका तुम्ही. पण हा भाव शुद्ध आहे. काय या लोकांवरचं प्रेम आहे, या मातीवरचं प्रेम आहे, हा आनंद आहे, हा आनंद आहे. सगळंच पैशात तोलता येत नाही हो. पैसे खूप पाहिले मी, खूप श्रीमंत पाहिले, सदन लोक पाहिली, राजकारणी पाहिली, पण परमार्थामध्ये हा जो आनंद आहे ना, हा ब्रह्मानंद आहे. ऐका, हा दुसरीकडे मिळत नाही. किती पैशानं मिळेल, किती कोटी रुपये दिल्यानं मिळेल. सप्ताह संपवा आणि एखादा म्हणावं मी 1 कोटी रुपये इथं घेऊन बसतो. आजचा आनंद, कालचा आनंद, 7 दिवसाच्या कथेचा आनंद नाही रे, नाही नाही नाही. किती धनका बिस्तर किया, नींद को नयन तरशे. विठाला विठाला शिदोरी जीवाची कर्माची, कर्माची. मग ज्ञानोबराय म्हणतात, कर्मानच कर्म सोडवावं लागतं. बरं का, उदाहरण सांगू, विज्ञानाच्या दृष्टीनं सापाचं विष, साप जर चावला तर त्याचं विष उतरवण्यासाठी परत सापाचंच विष द्यावं लागतं. मग एखादा उठेल म्हणला, महाराज मग साप चावलाय तर मी परत साप चावून घेतो, चालते का? असं नाही ना, त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. काय करावी लागते? प्रक्रिया झाल्याशिवाय लस तयार होत नाही ती. म्हणजे जावई बऱ्याच दिवसांनी भोग सुद्धा ज्ञानानच भोगायचे असतात, तेव्हा शिदोरी कमी होते. काय होते? भोग सुद्धा. तुम्ही मला बासुंदी दिली ना 1 वाटी, मी 1च चमचा पिईन. तुम्ही मला 1 चमचा दिली ना, मी बोटच बुडून फक्त चाटीन. कारण मला बासुंदी मरेपर्यंत खायची. कुठपर्यंत? नाहीतर मग सासूची 1 वाटी, धाकल्या मेवणीची 1 वाटी, थोरल्या मेवणीची 1 वाटी. आणि डायबिटीज झाल्यावर मेवणी सासू इंजेक्शन घ्यायला येत नाही, स्वतःच स्वतः टोचून घ्यायला लागत. विठ्ठल भोग सुद्धा. बरं, वेदांत असं सांगतंय भोगाचं भोक्तृत्व संपतंय, पण भोग मात्र जाग्यावर आहे. भोग मात्र जाग्यावर आहे. मनाचं चिंतन चंचल आहे. शिदोरी तयार करता येते. 31 डिसेंबरला ठरवताय व्यसन सोडवायची, आणि 5 तारखेला परत त्याच गुत्त्या होय. पुढं त्याच गुत्त्या वय. एकानं ठरवलं, रात्री पिऊन आलं, पिऊन आल्याच्या नंतर पोरांसमोर तमाशा झाला, सकाळी उठलं 1 तारखेला, बास बाबा आता नाही प्यायची, बास सोडून द्यायची. म्हणा आजपासून तिकडे दुकानाकडे पाहायचं नाही. कामाला जाताना दुकान लागते पण बघायचं नाही. दिवसभर कामावर गेलं, 1 तारखेला संध्याकाळी सुटताना सांगते, म्हणा पाहायचं नाही बरं का. तिकडं निघालं, म्हणा 2 किलोमीटरवर आलंय दुकान, बघायचं नाही. म्हणा 1 किलोमीटरवर आलं, म्हणा 500 मीटरवर आलं, म्हणा 200 मीटरवर आलं, आलं आलं आलं, म्हणा पाहू नको तिकडं, चल. पुढं गेला आणि गाडी थांबवली, पाठ थोपटली स्वतःची. वा वा वा, म्हणा जिंकलं, म्हणला चल तुला पार्टी देतो. याचं नाव काम्य कर्म. मन थांबत नाही ना. ऐका, तुम्हाला काम, क्रोध, लोभ हे जे आहेत ना, हे असेच आहे. काम काम म्हणजे तरी काय हो? जीवाला निर्माणही करता येत नाही, संपवता येत नाही, त्याचं नाव काम आहे. क्रोध निर्माणही करता येत नाही आणि संपवता येत नाही, याचं नाव विठ्ठल विठ्ठल. ऐका,
जसा माणूस संपत नाही तसे विकार सुद्धा संपत नाही. चांगलं चिंतन सांगतो ऐका. माणूसही संपत नाही. मला सांगा, माणूस मेल्यावर त्याला जाळतात का बॉक्सला जाळतात? आत्म्याला जाळतात की बॉक्सला? तर सगळी विद्वान माणसं आहे. आमचं चिंतन काय, आत्मा कधीच संपत नाही, कधीच संपत नाही. विठाला विठाला